रोजच्या धावपळीत साधं आरोग्य जपणं होत नाही तर मानसिक आरोग्य कुठून जपायचं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। पण या व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपण आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी 9 सोपे उपाय बघणार आहोत। पहिलाच उपाय खूप इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला ठाऊक असलेला उपाय कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा, जेणेकरून इतर प्रेक्षकांना देखील तो उपयोगी ठरेल। क्रमांक 1, चहा घेताना फक्त चहाच घ्या। म्हणजे काय? आपल्या देशात अनेकांच्या दिवसाची सुरुवात फक्कड चहाने किंवा गरमागरम कॉफीने होते। मग चहा घ्या यात वेगळं काय आणि मानसिक आरोग्य जपण्याशी त्याचा काय संबंध? बघूया। दलाई लामांच्या एका पुस्तकात चहाविषयी हे वाचनात आलं की चहा घेताना फक्त चहा घ्या। सोप्या शब्दात सांगायचं तर चहा करताना, तो उकळत असताना अनेकदा डोक्यात वेगळंच चालू असतं। म्हणण्याचा उद्देश हा की चहा करताना असेल किंवा घेताना असेल, पूर्ण लक्ष द्या। चहाचा तो गंध, त्याचा रंग, त्याचा स्वाद याची पूर्णपणे अनुभूती घ्या। अजून सोपं सांगायचं तर जे काम करत आहोत त्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं। एका वेळी एका कामाचा विचार आणि त्यावर कृती, म्हणजे आपोआपच मनाचं आरोग्य स्थिर राहतं, आरोग्य जपलं जातं। आता पुढचा उपाय बघू। व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक नक्की करा। क्रमांक 2, नियमित व्यायाम करा। शरीर आणि मन यांचं एकमेकांशी जवळचं नातं असतं। आपण मनाने थकलो तर शरीर पण थकतंच, त्याचप्रमाणे शरीराने आपण उत्साही असू तर आपोआपच मन प्रसन्न राहतं। बघा ना, आपण खेळलो, चाललो, व्यायाम केला की उत्साह आणि ऊर्जा वाढते। उत्साही असणं हे चांगल्या मानसिक आरोग्याचंच लक्षण। क्रमांक 3, खळखळून हसा। हसणं हे एका थेरपीसारखं काम करतं। स्वतःचंच निरीक्षण करून बघा। आपण जेव्हा भरपूर हसतो तेव्हा आपल्या डोक्यावरचा ताण कमी होतो। आपल्याला जाणवतं की किती ताण घेऊन आपण रोज जगत असतो। भरपूर हसलं की ताण पळून जातो, टेन्शन निघून जातं, मनाची चलबिचल, अस्वस्थता कमी होते आणि आपला मूड एकदम छान होतो। क्रमांक 4, डायरी लिहा आणि कोणाला सांगू नका। डायरी लिहिणं हे तुमचं सिक्रेट असू शकतं। हा उपाय उपयोगी ठरू शकतो, कारण अनेकदा नात्यातली गुंतागुंत किंवा काही ठिकाणी मोकळेपणे बोलता न येणं यामुळे आपला मुद्दा आपल्याला मांडता येत नाही। तिथे ही डायरी आपला मित्र होऊ शकते, कारण इथे आपल्याला जज करणारं, बोलणारं कोणी नसतं। त्यामुळे डायरीला सांगून, म्हणजेच डायरीत लिहून आपल्याला आपलं मन मोकळं करता येतं। करून तर बघा। क्रमांक 5, थोडेसे कोडगे व्हा। तुम्ही म्हणाल हा काय उपाय आहे? कोडगं व्हायचं म्हणजे असं की अनेकदा माणसं अकारण चिडचिड करतात, आपल्याला बोलतात। बरं, बोलणारी माणसं अशा पदावर तरी असतात किंवा नात्यात तरी असतात की त्यांना फटकन बोलताही येत नाही आणि आपण कुढत बसतो। त्यावर नंतर विचार केला की लक्षात येतं की या माणसानं अकारण चिडचिड केली। खरं तर आपली काहीच चूक नव्हती। स्वतःचं फ्रस्ट्रेशन त्या व्यक्तीने आपल्यावर काढलं। आपण आपल्यालाच त्रास करून घेतो। कशाला करायचं असं? त्यापेक्षा आपली चूक नाही हे जेव्हा आपल्याला माहीत असतं तेव्हा अशा माणसांबाबत थोडं कोडगं व्हायचं। अर्थात त्यांचं बोलणं उगीचच मनाला लावूनच घ्यायचं नाही। आपल्या मानसिक आरोग्याचा समतोल आपणच ठेवायचा। क्रमांक 6, अभ्यास करा। अभ्यास करा असं म्हटल्यावर तर अनेक जणांचं मानसिक आरोग्य ढासळेलच, नाही का? मग अभ्यास आणि मानसिक आरोग्य यांचं कनेक्शन तरी काय? तर अनेकदा असे दिवस आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला येतात जेव्हा आपल्याला रुटीन कंटाळवाणं होत राहतं। मला ना काही करावंसं वाटत नाही आज, असं वाक्य ऐकायला मिळतं। याचा अर्थ आपण उदास असतो असं नाही, तर फार काही करायची प्रेरणाच नसते। मग ही प्रेरणा अभ्यासाने मिळते। म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपल्याला असा कंटाळा येतो तेव्हा अर्थातच आपल्याकडे मोकळा वेळ असतो। मग नाही ते विचार येऊ लागतात। मग या वेळात आपल्याला ज्या विषयात रस आहे त्या विषयाचा अभ्यास करायचा। बघून, वाचून, बोलून, जसं शक्य आहे तसा। यात अनेक फायदे होतात। मोकळ्या वेळात नाही ते विचार येत नाहीत, वेळेचा सदुपयोग होतो, ज्ञान वाढतं, मिळालेलं ज्ञान वाया जात नाही, उत्साह कायम राहतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मानसिक आरोग्य उत्तम राहतं। क्रमांक 7, लाडक्या व्यक्तीशी संवाद साधा। आपण दिवसभर कामात असतो, कुठेतरी व्यस्त असतो। चांगल्या, बऱ्या, वाईट अशा अनेक गोष्टी दिवसभरात आपण अनुभवतो, पाहतो। या गोष्टी मनाच्या कप्प्यात साठतात। त्या वेळीत शेअर करणं आपल्या मनासाठी उत्तम असतं। त्यामुळे आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती असावी किंवा नसल्यास जोडावी, जिथे सगळं सांगता येईल, बोलता येईल। बोलायला कोणी नसेलच तर आपला डायरीचा उपाय असतोच। क्रमांक 8, कृतज्ञ राहा। आपण पाहतो माणसं इतरांबद्दल पटकन वाईट बोलतात। जसं पटकन वाईट बोलतात तसं एखाद्याविषयी चांगलं बोलताना मात्र माणसं विचार करतात। एखाद्याने आपल्यासोबत चांगलं काही केलं तर त्याच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करावी। ती व्यक्ती समोर नसेल तरी तिच्या कृतीबद्दल 4 चौघातही चांगलं बोलावं। याने आपलं मन चांगल्या विचारात राहतं, ज्याने आपोआपच मन मोकळं राहतं। आणि क्रमांक 9, इकिगाई शोधा। हा जॅपनीज शब्द आहे। याचा अर्थ असा की ध्येय ठरवणे, आवड शोधणे, नीती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं न कंटाळता रोज उत्साहाने झोपेतून उठणे। इकिगाई म्हणजे आपल्यातली अशी गोष्ट जी आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते। आवडीचं काम केलं की आपोआपच मन स्थिर आणि मानसिक आरोग्य ठणठणीत राहतं, नाही का?
तर हे होते रोजच्या रोज अंमलात आणता येतील असे 9 सोपे उपाय जे मानसिक आरोग्य संतुलित ठेवतील. तुम्हाला कोणता उपाय करायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा.